दिलेल्या वर्तुळाचे 4 समान भाग करणे। 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्याचे 4 समान भाग करा। आणि या भागामध्ये तुम्हाला वर्तुळाचे 6 समान भाग करावे लागतात, दिलेल्या वर्तुळाचे 8 समान भाग करावे लागतात। तर सुरुवातीला आपण वर्तुळाचे 4 समान भाग करू आणि त्यानंतर त्याच प्रश्नातून आपण वर्तुळाचे 8 समान भाग करणे या दोन प्रश्नांची एकत्रितपणे तयारी करू। तर 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्याचे 4 समान भाग करा। त्यासाठी मी पट्टीच्या सहाय्याने 3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ सांगितलंय, म्हणून मी इथं 6 सेमी लांबीचा एक रेषाखंड काढतो, कारण 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाचा व्यास हा 6 सेमी असणार आहे, म्हणून मी 6 सेमी लांबीचा हा रेषाखंड काढून घेतला। आता हा रेषाखंड अगोदर आपल्याला दुभागायचा आहे, त्यासाठी कंपासचा वापर करावा लागेल। म्हणून कंपासचं लोखंडी टोक मी या बिंदूवरती ठेवतो आणि त्या बिंदूवरती त्यापूर्वी मी याला नाव देतो। या बिंदूला मी नाव देतो ए आणि या बिंदूला नाव देतो बी। आता लोखंडी टोक ए बिंदूवर ठेवून कंपासमध्ये या अंतराच्या ए बी अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर येईल एवढं अंतर कंपासमध्ये आपण घेऊ। तर हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर आलं। आता या अंतरानं या ए बी रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीने चाप मारायच्यात आणि बी बिंदूवर लोखंडी टोक ठेवून तशाच प्रकारची कृती करायची आहे। तर लोखंडी टोक ए बिंदूवर ठेवलं, मी वरच्या बाजूला हा चाप घेतला। आता त्याच त्रिज्येनं आपण हा खालच्या भागामध्ये चाप काढून घेतला। आता लोखंडी टोक बी बिंदूवर ठेवून अशाच प्रकारची कृती करू। मी लोखंडी टोक बी बिंदूवर ठेवलं आणि त्याच त्रिज्येनं यापूर्वी काढलेल्या चापाला छेदणारा हा दुसरा चाप काढू। आता खालच्या भागामध्ये चाप काढून घेऊ। हे जे चाप मिळाले ते एकमेकाला छेदणारे, यांचे छेदन बिंदू आपण पट्टीच्या साह्यानं जोडून घेऊ। तुम्ही पट्टीचा वापर करा। पट्टीच्या साह्यानं हे छेदन बिंदू जोडून घ्या। इथं जो बिंदू मिळालेला आहे आपल्याला छेदन बिंदू, याला मी नाव देतो ओ। आता कंपासचं लोखंडी टोक ओ बिंदूवर ठेवून ओ ए एवढी त्रिज्या आपण कंपासमध्ये घेऊ आणि ही अर्थातच त्रिज्या 3 सेमी असणार आहे। इथं आपण हे 3 सेमी त्रिज्या घेतलेली आहे। 3 सेमी त्रिज्येचं आता आपण वर्तुळ काढू। इथं वर्तुळाचे 4 समान भाग झालेले तुम्हाला दिसतील।